स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। सर, गोपीचंद पडळकर यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आम्ही बाजीप्रभू देशपांडे सारखी खिंड लढू, ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजेसह गडावरती पोहोचले आणि तोफ्यांचा आवाज झाला तोपर्यंत आम्ही लढत राहणार, असं वक्तव्य त्यांनी केलंय। काही काळानंतर त्यांचाही भ्रमनिरास होईल, कारण मी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये होणारे किती घोटाळे पुराव्यानिशी त्यांच्याकडे मी नेऊन दिलेले होते, परंतु कारवाई राहिलीच। पण त्या घोटाळ्याशी संबंधित असणारे अनेक माणसं आज उजळ मात्याने भारतीय जनता पक्षामध्ये काम करताना दिसत आहेत, काही ते सत्तेमध्ये गेलेले सुद्धा दिसत आहेत। त्यामुळंच मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये एक आता घोटाळेबाजारांना क्लीन चिट देणारं एक विद्यापीठ सुरू झालेलं आहे आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू देवेंद्र फडणवीस झालेले आहेत। तेव्हा याचा अनुभव पडळकरांना सुद्धा येईल। आता नवीन आहेत ते, हळूहळू त्यांना अनुभव येईल। खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र त्यांना राष्ट्रवादीकडून अभय दिलं जात आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सध्या माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जे आहे ते काढून मकरंद पाटील यांच्याकडे देण्याची सध्या चर्चा सुरू आहे। अजितदादांना मला एवढंच सांगायचं आहे, राष्ट्रवादीचा बेस हा ग्रामीण आहे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला शेतकरी किंवा एकूणच सर्व ग्रामीण भागच माणिकराव कोकाटेंच्या या बेताल वक्तव्यामुळं वर्तणुकीमुळं खवळलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांना अभय दिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसेल। खरं तर एक शेतकरी संघटना म्हणून तुम्ही एक सक्षम आहात, तुमचं काम करतायत, तुमची एकंदरीत काय भूमिका आहे या सर्व गोष्टीवरती? माणिकरावांना तर मंत्रिमंडळातून काढूनच टाकलं पाहिजे, खातं बदलून चालणार नाही, कारण शेतकऱ्यांची हेटाळणी करणारा हे राज्य कृषीप्रधान राज्य आहे, अन्नदाता शेतकरी आहे आणि त्याच्याबद्दल हेटाळणी करणारी अशा प्रकारची वक्तव्य होत असतील आणि ते पुन्हा पुन्हा होत असतील, समज देऊन सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर मग त्यांना मंत्रिमंडळातनं काढूनच टाकलं पाहिजे। खरं तर काल परवाची एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलेली होती। एका परप्रांतीय व्यक्तीकडून मराठी मुलीला मारहाण झाली, एकीकडे हिंदी मराठीचा सुद्धा वाद सध्या मुंबईमध्ये सुरू आहे। या सर्व एकंदरीत प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय? महिला सुरक्षित नाहीत आणि कुणीही सोम्या गोम्या येऊन आमच्या आया बहिणींच्यावर जर हात टाकत असेल तर आणि सरकार जर बघायची भूमिका घेत असेल, माझ्या माहितीप्रमाणे अजूनही त्या मारहाण करणाऱ्यावर काही कारवाई झालेली नाही, तर हे राज्य कायद्याचं आहे का काय द्यायचं त्यांचं आहे हे आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, कारण त्यांच्याकडे ग्रहखात आहे। हे राज्य कायद्याचं आहे का काय द्यायचं आहे हा प्रश्न खरं तर मोठा पडलेला आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती राजू शेट्टी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।